हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लीव्स किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण लग्नात केली जाणारी फ्लावरची शाही भाजी करणार आहोत। चला तर मग फ्लावरची शाही भाजी कशी बनवायची ते पाहूया। आपल्या फ्लावरची शाही भाजी करण्यासाठी आपण फ्लावर घेतलेला आहे, अर्धा किलो फ्लावर आहे हा। कांदे घेतलेले 3, बटाटे घेतलेले 3 आणि एक वाटीभर वाटाणे घेतलेले, हिरवे ताजे वाटाणे घेतलेले आणि एक टमाटा घेतलेला आहे। टमाटर मी एकच टाकणार आहे, कारण तुम्हाला आवडत असेल तर अजून एखादा टमाटर तुम्ही वाढवू शकता। आपल्याला फ्लावरचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे। फ्लावरचे असे मोठे मोठे तुकडे आपण करून घेऊ। आपण फ्लावरचे एकदम मोठे मोठे तुकडे केले बघा, असेच करायचे। फ्लावर आपण धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने। आता काही पाण्यात टाकायचं नाही, कारण तो फ्राय करायचा आहे आपल्याला। बटाट्याचे आपण साल काढून घेऊ। साल काढून घेतलं बटाट्याचं। फ्लावर प्रमाणेच बटाट्याच्याही आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या। अशा पद्धतीने फोडी करून घेतल्या आणि मिठाचं पाणी आहे, मिठाच्या पाण्यात बटाट्याच्या फोडी टाकून ठेवायचे। कांदे आणि टमाटे आपण कापून घेतले, जाड कापले तरी चालतात। आता मिक्सरला यायचं बारीक पेस्ट करून घ्यायची। पाणी नाही टाकायचे वाटायला बघा, पाणी अजिबात टाकले नाही, पाणी टाकायचंच नाही। एकदम स्मूथ पेस्ट करून घेतली आपण। टमाट्याची पेस्ट करून घेतली। मसाला वेलदोडा एक घेतलेला, ही जावेत्री घेतलेली थोडीशी आणि 3 वेलदोडे टमाट्याबरोबर आपण वाटून घेणार आहे। आणि आपल्याला तसेच आलं घेतलेलं आहे एवढं। लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या आहे म्हणून मी 10 घेतलेले आहे, तुमच्या छोट्या असल्या तर तुम्ही जास्त घेऊ शकता। याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची। आपली टमाट्याची पेस्ट तयार झाली बघा। आलं लसणाची अशी पेस्ट करून घेतली आपण हे 12 काजू 3 तास पाण्यात भिजवत ठेवले होते आणि हे कलिंगडाचे बी किंवा टरबुजाचे बी किंवा याला मगजही म्हणतात, हे पाव कप आपण पाण्यामध्ये 2-3 तास भिजवून घेतलेले आहे। आपण याचे मिक्सरला एकत्रित चांगली पेस्ट करून घेऊ। चटणी पॉटला आपण ही पेस्ट करून घेऊ चांगली। याचंही पाणी काढून टाकते, हे टाकून द्यायचे। काजू वापरायचे नसतील तुम्हाला तर नुसते मगज बी घेतले तरी चालतील। बर्फाचे क्यूब टाकले त्यामुळे गरम होत नाही ना, आपल्या पेस्टचा रंग एकदम पांढरा येतो छान। आता हे बारीक करून घेऊया। थंड पाणी घेतलं पाव कप, अशी स्मूथ पेस्ट करून घेतली बघा मगज बी आणि काजूची। आपण बटाट्याच्या फोडी तळून घेऊ। त्या पाण्यात टाकल्या होत्या आपण मिठाच्या, स्वच्छ फडक्याने आपण या पुसून घेतलेल्या। आता तेलात टाकूया। फुल गॅसवर आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे छान। 80% शिजतील अशा प्रमाणात तळून घ्यायचे। आपले बटाटे तळून झाले, कसे झाले दाखवते मी तुम्हाला। अशा पद्धतीत तुकडे झाले म्हणजे परफेक्ट झाले ते। आता काढून घेऊ आपण। आपले बटाटे तळण्यासाठी आपल्याला 4 मिनिटांचा वेळ लागलेला आहे। असेच तळायचे, रंग बदलूनही द्यायचा। काढून घेऊ आपण। आता तेलने तळून घेतलं। आता आपण फ्लावर तळून घेऊ। फ्लावरही आपल्याला 80% तळायचं आहे, मधून मधून हलवत राहायचं। बटाटे आपण फुल गॅसवर तळले, आता फ्लावरला आपण लो टू मिडियम गॅसवर तळणार आहोत। आपल्याला फ्लावर तळायला 5 मिनिट वेळ लागला बघा, दाखवते मी तुम्हाला। हे बघा असं तळला गेला, आता 80% तळून झालं। आता काढून घेऊ आपण। बटाट्यापेक्षा फ्लावर तळायला आपल्याला जास्त वेळ लागतो। फ्लावर आपण या बाउलवर नितळत ठेवूया, म्हणजे तेल जास्तीचं निघून जाईल त्याच्यात। गॅस चालू केलेला आहे लो टू मिडियम आणि आपण फ्लावर तळणार तेच तेल घेतलेले बघा। 1.5 चमचा तेल टाकलं, मोठा 1.5 चमचा। 2 तेजपत्ते टाकूया, दालचिनीचे 3-4 तुकडे टाकूया, 3 लवंगा आहे त्या टाकूया, 2 वेलदोडे आणि 5-6 काळी मिरी टाकूया। परतून घेऊया चांगलं। शहाजिरे 1 टीस्पून घेतलेले, याने आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो, ते टाकूया। साधे जिरे 1 टीस्पून घेतलेले, ते टाकूया। परतून घेऊ चांगलं। आल्या लसणाची पेस्ट केली ती टाकून घेऊ, ते परतून घेऊ चांगलं। त्याचा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं चांगलं। आता ही कांद्याची पेस्ट टाकू। कांद्याच्या पेस्टला बघा पाणी सुटलंय, चांगली परतून घेऊ कांद्याची पेस्ट। आपण हे तेजपत्ते काढून ठेवू, नंतर टाकू। कांद्याची पेस्ट लो टू मिडियम गॅसवर आपण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। त्याच्यातला सर्व पाण्याचा अंश
काढून टाकायचं आहे आपल्याला, मस्त परतून घ्यायची। आपली कांद्याची पेस्ट परतली तोपर्यंत फ्लावर आणि बटाट्याच्या फोडीला आपण थोडंसं मीठ आणि हळद लावून घेऊ, चव छान येते। थोडीशी हळद मिक्स करून देऊया। आपली कांद्याची पेस्ट छान परतली बघा, त्याचा रंगही बदलला आणि पाणीही कमी झालं त्याच्यातलं। आपलं 2 पळ्या तेल होतं, मोठे चमचे तेल होतं, त्याच्यातला अर्धा चमचा बाजूला ठेवलं, ते टाकूया आता आणि टमाट्याची पेस्ट टाकून देऊ, मिक्स करून देऊ चांगलं। टमाट्याची पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची। टमाट्याची पेस्ट चांगली परतावी म्हणून आपण 1 टीस्पून मीठ टाकतोय, परतून घेऊया चांगलं। आता टोमॅटोची प्युरी परतत आली, आता हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवते। वाटाणे आता शिजवून घेऊ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये। थोडंसं तूप टाकते मी आणि यामध्ये वाटाणे टाकू, याला थोडंसं मीठ टाकूया आपण लवकर शिजावं म्हणून। वाटाणे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकू आपण, झाकण ठेवून देऊ, शिजवून घेऊ। कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी छान परतली बघा, आता ही साईडला करून घेऊ आपण बघा, काहीच लागलं नाही। आता त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप टाकूया, 2.5 टीस्पून तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी मिरचीचं आहे 2 टीस्पून आणि साध्या मिरचीचं पण आहे। घरगुती मसाला आहे काळा मसाला 2 टीस्पून घेतलेला आहे, तोही टाकूया। अर्धा टीस्पून हळद टाकूया, हिंग टाकूया 2 चिमूट। आपले मसाले चांगले परतावे म्हणून पाणी टाकते, 1 टेबलस्पून पाणी टाकते मी, छान परतून घ्यायचे। आता हे सर्व एकत्र करून घेऊ। मगज आणि काजूची पेस्ट आहे ती टाकू आपण आता। एकदम आपली शाही पद्धतीची फ्लावरची भाजी तयार होते, सर्वांना इतकी आवडते की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल तुम्हाला। आपला मसाला छान परतलाय बघा, एकदम मस्त छान सुगंधही सुटला सर्व मसाल्यांचा। थोडी कोथिंबीर टाकू आपण। अमूल फ्रेश क्रीम घेतलेलं आहे बघा, 2 टेबलस्पून आपण टाकूया। अमूल फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय फेटून सुद्धा टाकू शकता। 1 चमचा टाकला, अजून 1 चमचा टाकूया, 2 टेबलस्पून टाकली बघा आपण, परतून घेऊया चांगलं। आपला मसाला छान परतलाय बघा, छान झाला एकदम। फ्लावर आणि बटाटे टाकूया त्यामध्ये। वाटाणे आपण शिजवून घेतले, छान शिजले ते टाकू, मिक्स करून देऊ। आता फक्त याला 5-6 मिनिट आपल्याला पाणी टाकून शिजवून घ्यायचे। आपण मीठ टाकले, टोमॅटो प्युरी परतताना नाही टाकलं, वाटाणे शिजवताना नाही टाकलं, त्या अंदाजाने मीठ टाकू शकता स्वादानुसार तुम्ही। आणि आपण पाणी गरम करून घेतलेले, वाटाणे शिजवले त्याच भांड्यात केलेले। आपल्याला किती घट्ट पातळ ग्रेव्ही लागते त्यानुसार पाणी टाकायचं, मिक्स करून देऊ। आता उकळणे, आता गॅस कमी करून झाकण ठेवून 7 मिनिटं आपण शिजवू देऊया। 7 मिनिट झाले बघा, छान सुगंध सुटलाय सर्व मसाल्यांचा। भाजी जास्त शिजवायची नाही, आपली शिजलेलीच आहे, फक्त मसाल्यांचा अर्क त्यामध्ये जावा म्हणून शिजवली आपण। 1 टीस्पून आपण गरम मसाला घेतला, गरम मसाला शेवटीच टाकायचा आहे, छान मग चव लागते। आणि मिक्स करून देऊ। या भाजीचं काय वैशिष्ट्य आहे की फ्लावरचे जे आपण तुकडे केलेले बटाट्याचे ते तसेच राहिले पाहिजे आणि आपले तसेच राहिले बघा, एकदम छान। आपली भाजी तयार आहे, त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते मी, तेजपत्ते काढले होते ते मी टाकले। आपली लग्नात केली जाते तशी फ्लावरची शाही भाजी तयार आहे बघा, एकदम मस्त झालेली आहे। सर्व करू, एकदम परफेक्ट रेसिपी, तुम्ही नक्की करून पहा बघा। फ्लावरचे तुकडे एकदम जसेच तसे, काही जास्त शिजले नाही, प्रमाणात शिजले आणि भाजी प्रमाणात शिजली की चव चांगली लागते। कोथिंबीर टाकून गार्निश करून थोडीशी फ्रेश क्रीम टाकून आपली टेस्टी आणि मस्त चवीची शाही फ्लावरची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली ती। ओरिएंटल लीव्स किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छान मस्त टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, धन्यवाद।